तथागत सिद्धार्थ गौतमांनी सांगितलेले 8 अष्टांगिक मार्ग, त्यापैकी आपण पहिला मार्ग बघूया. पहिला मार्ग सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे चांगला हेतू असलेली दृष्टी, जी व्यक्तीला निर्वाणाचे चिंतन करावयास लावते. अविद्येचा नाश, अद्भुत कल्पना, अंधश्रद्धा यासारख्या गोष्टींना महत्त्व न देणे, कुशल अकुशल ओळखण्याचे बौद्धिक सामर्थ्य असणे, जगाकडे पाहण्याची जागृत सम्यक दृष्टी होय. पुण्य संपादन करण्याची ही गुरुकिल्ली आहे. एका परिव्राजकाने गौतम बुद्धांना प्रश्न विचारला की सम्यक दृष्टींचा अंतिम उद्देश काय आहे? तर अविद्येचा नाश करणे असे गौतम बुद्धांनी उत्तर दिले. तसेच मनुष्याला दुःखाचे अस्तित्व किंवा दुःख निरोधाचा उपाय ही सत्य न समजणे ही सुद्धा एक अविद्या होय. सम्यक दृष्टी करता मनुष्याने अद्भुत मिथ्या दृष्टीचा, कल्पनांचा त्याग केला पाहिजे. निसर्ग नियमाने कोणत्याही गोष्टी घडू शकतात हे माणसाने मानले पाहिजे. ज्या सिद्धांताला वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही त्या गोष्टी त्याज्य केल्या पाहिजेत. स्वतंत्र मन व स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीची लक्षणे आहेत आणि हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहेत. तर असा हा सिद्धार्थ गौतमांनी सांगितलेला अष्टांग मार्ग, त्यापैकी पहिला मार्ग सम्यक दृष्टी, याचा आपण अभ्यास केलेला आहे.